हार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शङ्कर प्रभृतिभिः देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्या मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुनुदिवैस्तवैः वेदैस्तामतक्रमोपनिषदर्गायन्त्यं सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्त्यं योगिनां यस्यासुरभिः सुरासुरगणा देवाय तस्मै नमः। जय जय राम कृष्ण हरि राजा राम जय जय राम कृष्ण हरि राजा राम जय जय राम कृष्ण हरि राजा राम जय जय राम नवनीरदसम नवनीत प्रिय नवनीरदसम नवनीत प्रिय नवल विनोद विहारी जय जय राम कृष्ण हरि राजा राम जय जय राम कृष्ण हरि गोवर्धन धर गोपाल नरत गोवर्धन धर गोपाल नरत गोवर्धन धर गोवर्धन धर गोपाल गोवर्धन धर गोपाल गोपाल गोपालन गोवर्धन धर गोपालन गोपालन रत गोवर्धन धर गोपालन रत गोकुल संकट हारि कृष्ण
कृष्ण हरि गोकुल संकटहारी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्जन संगमहारी जय जय राम दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्जन संगमहारी जय जय राम दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्जन संगमहारी हरि जय जय राम दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्जन संगमहारी जय जय राम शरणागत दीना शरणागत दीना 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 शरणागत दीना गत दीना शरणागत शरणागत दीना शरणागत गत दीना चरणियेने करुणा दृष्टि निहारी जय जय राम कृष्ण हरि राजा राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम हो जय राम 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 हो जय राम जय राम जय राम जय राम 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 हो जय पतित पावन पूर्ण कामा पतित पावन पूर्ण कामा पतित पावना
पावना पावना पावना पावना पूर्ण पूर्ण कामा रामा रामा नाथा हो दीनानाथ नाथा नाथा हो दीनानाथ तुझे चरणी राहो माथा तुझे चरणी राहो माथा तुझे चरणी राहो माथा बंधु हो दीनबंधु बंधु हो दीनबंधु रे दीनबंधु दीनबंधु रे दीनबंधु दीनबंधु रे रामदास म्हणे कृपा सिंधू रामदास 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 म्हणे कृपा सिंधू रामदास म्हणे कृपा सिंधू हो रामा 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 हो जय जय राम कृष्ण राम राम रे राम राम कृष्ण राम राम रे राम 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 राया राम राया राम राया राम राया राघोबा राम राया राघोबारे राम राया राघोबारे राघोबारे कृष्ण रामा रामा रे रामा रामा कृष्ण रामा रामा रे रामा रामा राम रामा राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय बजरंगबली की जय गो माता की जय भारत माता की जय छत्रपति शिवाजी महाराज की जन्मवीर संभाजी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ देवर्षि नारद महाराज की जय मंगलमूर्ति मोरया।
सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु वाचो सापडेना सोय, सद्गुरु वाचो सापडेना सोय, सद्गुरु वाचो सापडेना सोय, सद्गुरु सद्गुरु वाचो सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी सद्गुरु वाचो लोह परिसाच नसाहे उपमा, लोह परिसाच नसाहे उपमा, सद्गुरु महिमा अगाध तो सद्गुरु वाचो सापडेना सोय, सद्गुरु वाचो आपणा सारिखे करीती तात्काळ, आपणा सारिखे करीती तात्काळ, नाही काळ वेळत या लागी हो, सद्गुरु वाचो सापडेना सोय, तुका म्हणे कैचे आंधळे हे जन, तुका म्हणे कैचे तुका म्हणे कैचे आंधळे हे जन, तुका म्हणे कैचे तुका म्हणे कैचे आंधळे हे जन, गेले विसरून खऱ्या देवा सद्गुरु सापडेना सोय, सद्गुरु वाचो सापडेना सोय, सद्गुरु वाचो सद्गुरु वाचो, सद्गुरु वाचो. सद्गुरुनाथ महाराज की जय. आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. आलापिनी या फेसबुक
पेजच्या लाईव्ह कीर्तनामध्ये मी निळकंठ बुवा गोखले आपल्या सर्वांचं स्वागत करतो. या ठिकाणी कीर्तन सादर करण्याची संधी दिल्याबद्दल संयोजकांना मनापासून सुरुवातीलाच धन्यवाद देतो आणि यथाशक्ती यथामती कीर्तन सेवेला प्रारंभ करतो. आजच्या सेवेसाठी आपल्या सर्वांना सुपरिचित असणारा असा अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा. सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय, धरावे ते पायाधी आधी. लोह परिसाची न साहे उपमा, सद्गुरु महिमा अगाधची. आपणा सारीखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. आणि तुका म्हणे कैचे आंधळे हे जन, गेले विसरून खऱ्या देवा. सद्गुरु वाचून सापडेना सोय, धरावे ते पाय आदी आदी. सद्गुरुनाथ महाराज की जय. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांची महती अनेकांनी अनेक परीने वर्णन केलेली आहे. जगद्गुरु पदाला आतापर्यंत पोचलेले तिघजण. पहिले देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरुं, भगवान गोपाल कृष्ण. दुसरे श्रीमद आद्य शंकराचार्य आणि तिसरे जगद्गुरु तुकाराम महाराज, ज्यांचं यथार्थ वर्णन केलं. नामदेवांचं वर्णन करताना म्हटलं नामदेवस्य भक्तिस्यात, ज्ञानम ज्ञानेश्वरस्य च, तुकारामस्य वैराग्यम. वैराग्य मूर्ती तुकोबाराय. किती वैराग्य संपन्नता होती. बरं, ज्याने आधी श्रीमंती उपभोगलेली आहे आणि नंतर परमार्थ मार्गाला लागल्यानंतर विपन्नावस्था आली तरी पण आलेली धनदौलत नाकारणं, याला एक वेगळं धारिष्ट्य लागतं. आणि मग वैराग्याचा खरा अर्थ समजून येतो. जो आत्तापर्यंत गरिबीमध्येच आहे त्यांनी वैराग्याच्या गप्पा मारल्या तर ते फारसं संयुक्तिक होणार नाही. परंतु ज्यांच्या घरामध्ये पूर्वापार सावकारी आहे, महाजनकी चालत आलेली आहे, आणि मग प्रचंड असा दुष्काळ महाराष्ट्रामध्ये पडल्यानंतर अनेक कर्जरोखे या तुकाराम महाराज यांच्या वडिलांकडे आणि त्यांच्याकडे गहाणवट पडलेले सावकारी होती. आणि आता दुष्काळामध्ये बुडवे जन न देखावे डोळ्या न्यायानी. या दुष्काळग्रस्तांकडून आता मी काय घेऊ, यांच्याकडून यांना कर्ज तर दिलं होतं, कधीतरी दिलं होतं, आता त्यांच्याकडून काय घेऊ मी, म्हणून सगळं कर्जरोखे जाळून टाकले. लोकांनी अक्षरशः वेड्यामध्ये काढलं. तुकोबाराने काय म्हटलं, वेळ लागलाय काय तुम्हाला. परंतु एकदा हा असा वसा घेतल्यानंतर तो सोडला नाही. आणि ही सगळी कीर्ती छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत पोचल्यानंतर साक्षात शिवरायांचा नजराणा तुकाराम महाराजांच्या भेटीला आला. किंबहुना छत्रपती विनंती करतात तुकोबारायांना की मला तुमचं शिष्य करून घ्या. अशी संधी आत्ताच्या काळामध्ये आली तर क्षणभर विचार करून बघावं. छत्रपतींनी आणलेली धनदौलत नाकारली. सोनं आणि रूपाम मृत्तिके समान, आम्हाला काय करायचंय म्हटले. धनधान्याच्या राशी सवे घेऊन ये उर्वशी, परी ढुंकून न पाहे तिसी, या नाम वैराग्य. धनधान्याच्या राशी एखादी उर्वशी, एखादी अप्सरा जरी घेऊन आली तरी तिच्याकडे ढुंकून सुद्धा पाहत नाही, त्याला म्हणतात वैराग्य. अशी वैराग्य मूर्ती तुकोबाराय. अनेक अनेक अभंग लिहिले तुकाराम महाराजांनी. किंबहुना त्यांच्या जन्माला येण्यामागचं प्रयोजन त्यांनीच सांगितलं. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, बोलले जे ऋषी साच भावे वर्ताया. पिटू भक्तीचा डांगोरा कळी काळा सिदरारा. हा भक्तीचा महिमा सांगण्यासाठीच आम्ही वैकुंठाहून आलो आणि परत मग सदैव वैकुंठाला गेलेलं एकमेव व्यक्तिमत्व जगद्गुरु तुकाराम महाराज. आणि असे तुकोबाराय आपल्याला अधिकाऱ्याने सांगतात, सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय. दुसरा म्हटले उपाय सापडत नाही, काय दुसरी सोय लागत नाही, लाभत नाही. कुणा वाचून, सद्गुरु वाचून. व जीवनामध्ये अनेक प्रकारचे लोक आपल्याला भेटतात. हो,
साधा एखाद्याला पत्ता विचारला तरी वेगळे लोक आपल्याला वेगळ्या पद्धतीने पत्ते सांगतात. काही लोक सरळ सांगतात आम्हाला हा पत्ता माहिती नाही, ते परवडलं. एखाद्या कुठे जाऊ नका असे ते सांगतो. म्हणजे असं इथून तुम्ही सिद्धे लेफ्टला जा, हात दाखवतात राईटकडे, हां, आणि सिद्धे, हां, तिथे तुम्हाला एक डाव्या बाजूला वळण लागेल, तिकडे जाऊ नका. अरे बाबा कुठे जा ते सांग आम्हाला, नाही का? त्यामुळे जीवनामध्ये आधी वाट दाखवणारे कमी, वाट लावणारेच भरपूर मिळतात जीवनामध्ये. जीवन जगत असताना, व्यवहार जगत असताना. मग खऱ्या अर्थाने नुसते वाट दाखवणारे नव्हे, तर आपल्या बोटाला धरून, त्या शिष्याला बोटाला धरून त्या मार्गावरून घेऊन जाणारे ते खरे संत. मग तुकाराम महाराज म्हणतात मला सद्गुरूंचा अनुभव कसा आला, तर मला म्हटले फार काही त्यांची सेवा करता आली नाही, स्वप्नामध्ये दृष्टांत झाला. सद्गुरुराये कृपा मज केली, सद्गुरुराये कृपा मज केली, तरी नाही घडली सेवा त्यांची, तरी नाही घडली. स्वप्नामध्ये बाबाजी चैतन्यांनी रामकृष्ण हरी असा मंत्र दिला. बाबाजी आपुले सांगितले, बाबाजी आपुले सांगितले नाव, सांगितली खूण मालिकेची, राघव चैतन्य केशव चैतन्य. चैतन्य परंपरेची, संप्रदायाची खूण सांगितले. आणि माघ शुद्ध दशमी पाहुनी गुरुवार, केला अंगीकार तुका म्हणे, सद्गुरुराये कृपा मज केली, सद्गुरुराये कृपा मज केली, कृपा मज केली, कृपा मज केली. असे बाबाजी चैतन्यरूपी सद्गुरू त्यांना लाभले. त्यांनी स्वप्नामध्ये दिलेला जो मंत्र होता रामकृष्ण हरी, तो मनामध्ये अखंड आजीवन जपला आणि जपला देखील. असे तुकाराम महाराज आपल्याला सांगतात, सद्गुरू वाचोनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी. आता आधी आधीचे दोन अर्थ आपल्याला अनेकांनी सांगितलेत, मी काही विशेषत्वाने सांगावेत अशातला भाग नाही. शारीरिक जे रोग असतात त्यांना व्याधी असं म्हणतात. मनाचे जे रोग आहेत, कामक्रोधादी षडविकार आहेत, त्यांना आधी असं म्हणतात. हे लागण्याच्या आधी, अर्थात हे मुळामध्ये सुटतातच कधी. तसं पाहायला गेलं तर जशा समुद्राच्या लाटा कमी होत नाहीत, त्याप्रमाणे विकार कमी जास्ती प्रमाणात प्रत्येकाकडे असतात. ते कमी करण्याचं काम सद्गुरू करू शकतात. लाटा जशा समुद्राच्या पूर्णपणे संपत नाहीत, तशा विकारांच्या लाटा येतच असतात. त्या उर्मीना आवर घालता येतो, ते काम सद्गुरू करतात. त्या बळकट व्हायच्या अगोदर, कामक्रोधाची षडविकार मनामध्ये उकाळायच्या अगोदर सद्गुरू करावा. असा योग्य सद्गुरू जर लाभला तर महाराज म्हटले, लोह परिसाची न साहे उपमा, सद्गुरू महिमा अगाधची. परिसाची उपमा सद्गुरूला द्यावी म्हटलं तर म्हटले, परीस लोखंडाचं सुवर्ण करतो, परंतु त्या लोखंडाला परिसत्व देऊ शकत नाही. त्यामुळे ही उपमा आहे ते म्हटले काही बरोबर नाही. लोह परिसाची न साय उपमा, सद्गुरू महिमा त्याच्यापेक्षा खूप विलक्षण आहे, मोठा आहे. कसा आहे? आपणा सारीखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागे. आपणासारखे करीती तत्काळ. सद्गुरूंची एकदा कृपा झाली तर वेळ लागत नाही. कृपा दृष्टी एकदा जर त्यांच्या सद्गुरूंची शिष्यावर पडली, एकदा का सद्गुरूंनी तू माझा आहेस असं म्हटलं की, हा तर बरेच वेळा आम्ही असं म्हणतो की माझे स्वामी समर्थ सद्गुरू आहेत, माझे गजानन महाराज सद्गुरू आहेत, पण ते त्यांनी म्हटलं पाहिजे हा माझा शिष्य आहे. जसं माऊलींनी सांगितलं, एरवी तरी माझी या भक्ता
आणिक संसाराची चिंता काय राजयाची कांता कोरान मागे. ह्याच्यामध्ये मेघ अशी आहे, आम्ही असं म्हणतो की आम्ही यांचे शिष्य आहोत, आम्ही अमक्या अमक्यांचे शिष्य आहोत, मग आमच्यावरती का नाही कृपा करत सद्गुरू, आमच्यावरती भगवंत कृपा का नाही करीत. भगवंताने जे गीतेमध्ये सांगितलं तेच माऊलींनी ओवीमध्ये सांगितलं. एरवी तरी माझी या भक्ता, माझी या शब्दाखाली अधोरेखित करायचं. आणिक संसार मग संसाराची चिंता. हे कोण सांगतायत? भगवान गोपाल कृष्ण अर्जुनाला सांगतायत. इथे माऊली आपल्या सगळ्या सर्वसामान्यांसाठी हे ज्ञान खुलं करून सांगतायत. एरवी तरी माझ्या भक्ता असं कोण म्हणतायत? भगवान गोपाल कृष्ण म्हणतायत. एरवी तरी माझी या भक्ता, त्यांनी जर माझा भक्त म्हटलं तर मग आणिक संसाराची चिंता मग राजाची कांता काय कोरान मागे. किंवा ज्ञानोबा माऊलींनी म्हटलं की राजयाची कांता काय भीक मागे. श्री गुरु सारिखा असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी. हे कधी एरवी तरी माझ्या त्यांनी माझं म्हटलं पाहिजे हो. आपण बरेच वेळा माझा माझा माझे माझे म्हणत राहतो. आत्ताच्या या संकटाच्या काळामध्ये लग्न कसं करायचं त्याच्याऐवजी काही मार्गदर्शक तत्व आलेली आहेत की 50 माणसांमध्ये ते लग्न तुम्ही 50 माणसं जमवू शकता. मग ते लग्नाची तारीख वगैरे समजते. आपण सांगतो आमच्या त्या माझ्या ह्याचं लग्न आहे, अमक्याचं लग्न आहे. आपण एक तो माझा 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 अगदी आपण शेवटच्या क्षणापर्यंत वाट बघत असतो. पत्रिका राहून दे किमान व्हॉट्सअपवर तरी मेसेज आहे लग्नाला या म्हणून. हा, आपण अगदी त्याला माझा 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 म्हणत असतो आणि मग शेवटी तो लग्न होऊन गेल्यानंतर ते फोटो येतात फक्त एक आणि मेसेज येतो. या संकटाच्या काळामध्ये असं नियमावली असल्यामुळे 50 जणांनाच हे असल्यामुळे 25 माणसं इकडची 25 माणसं तिकडची. अरे पठ्ठ्या, म्हणजे त्या 25 मध्ये मी नाहीये. म्हणजे मी तुला माझा माझा म्हणतोय पण तू काही मला माझा माझा म्हणत नाहीयेस. तसं सद्गुरूंनी माझा माझा म्हटलं पाहिजे हो, तर त्याला उपयोग आहे काहीतरी. मग एरवी तरी माझी या भक्ता नाही तरच आणिक संसाराची चिंता काय राजयाची कांता कोरान मागे. मग अशी जर सद्गुरूची कृपा झाली आपणा सारीखे करीती तात्काळ. एक मैंदर्गी नावाचं गाव होतं छोटंसं, आणि या मैंदर्गी गावामध्ये एक ब्राह्मण राहत होता आणि त्याला 5 अपत्य झाली, पण दुर्दैवाने ती अल्पायुषी ठरली आणि लवकरच त्यांचं निधन झालं. त्यांचं जीवनमान संपलं. नंतर एक अपत्य प्राप्ती झाली, एका मुलाची प्राप्ती त्यांना झाली आणि दिसामाशी हा वाढायला लागला. त्याला सगळे मन्याबा असं म्हणायचं, मन्याबा. आणि तो जसा मोठा व्हायला लागला तसं लक्षात यायला लागलं सगळ्यांच्या की हा फक्त शरीराने वाढतोय, बुद्धीची वाढ फारशी नाहीये. पण या मन्याबा स्वामी समर्थांकडे जायचा, स्वामी समर्थांचं काही दर्शन घ्यायचा. आणि विलक्षण गोष्ट अशी लोकांच्या लक्षात यायला लागली. इतर वेळी मन्याबाला लोक अनेक कामं सांगायचे. मन्याबा जरा दळण आणून दे, मन्याबा जरा आमच्या शेतावरती लक्ष ठेव, काय वाटेल ते कामं त्याला सांगायचे. आणि आणखीन एक लोकांना विलक्षण प्रचिती यायला लागली की मन्याबा 2 शब्द बोलायचा, होईल रे आणि नाही रे, 2 शब्द बोलायचा. आणि मन्याबाने जर एखादं काम होईल रे म्हटलं तर ते काम व्हायचं, आणि नाही म्हटलं तर ते नाही व्हायचं. मग समजा विहिरीला पाणी लागेल का असा एखादा प्रश्न घेऊन आला. एखाद्याची खूप ओढ असायची की त्या शेत बाकी सगळं उत्तम आहे परंतु विहिरीला पाणी लागत नाही. मग अनेक प्रलोभन त्या मन्याबाला दाखवायचे लोक. मन्याबा तू होईल रे म्हटलंस की काम होतं, म्हण केल्या का हो, काय त्याला फरक पडतोय, हो म्हण. पण विलक्षण असा प्रकार व्हायचा की मन्याबा जर ते काम होणार असेल तरच होईल रे म्हणायचा, नाही होणार नसेल तर नाही म्हणायचा. आणि तो मन्याबा जर होईल म्हणेल तर ते काम व्हायचं, नाही म्हटला तर नाही व्हायचं. लोकांनी हर तऱ्हेने त्याला प्रलोभन दाखवली, धाक दाखवून बघितला. होईल म्हण, तुझं काय बिघडते, तू हो म्हण ना. त्याच्यावर मन्याबाचं उत्तर द्यायचं ते विलक्षण होतं. बाकी त्याला बुद्धीचा अंश काही नव्हता, पण त्या हो आणि नाही ही काही वाचासिद्धी त्याला प्राप्त झाली होती. तो म्हटला मी जर नो होणारं काम हो म्हटलं तर स्वामी रक्त काढील. बखरीमध्ये उल्लेख आहे स्वामींच्या, स्वामी समर्थांच्या, तिथे जरा वेगळे शब्द आहेत.
मन्याबा म्हणायचा, मी जर न होणारं काम हो म्हटलं तर स्वामी रक्त काढील, स्वामी मारेल. आपणा सारिखे करी त्यात काय त्याच्याकडे सिद्धी होती? बुद्धीचा भाग लौकिक अर्थाने नव्हता, परंतु ही काय ताकद आहे सद्गुरूंच्या कृपेची. आमच्या शेगाव निवासी गजानन महाराजांच्या गजानन विजयमध्ये एक छान उदाहरण आहे. पितांबर नावाचे शिंपी काम करणारे महाराजांचे सद्भक्त, बाकी सगळ्यांचे कपडे शिवायचा आणि ह्याचा कपडा मात्र फाटलेला. गजानन महाराज त्याला म्हणायचे, काय रे पितांबरा, सगळ्यांचे कपडे शिवतोस, तुझा कपडा मात्र फाटका. हा गे म्हटले शेला, म्हणून आपल्या अंगावरचा शेला त्याला पांघरायला दिला. लोक काही दोन्ही बाजूने बोलणारी असतात हो, हसणारी पण असतात. पितांबरा तुला काही लाज वाटते का? हा, अरे गुरुनी दिलन बरोबर आहे, पण गुरुचं वस्त्र नेसतोस, तुला काही लाज वाटत नाही? हर तऱ्हेने त्याला टोचून टोचून बोलायला लागली. पितांबराचा जो काही भाव होता, भक्ती होती, ती न पाहता हा या आश्रमापासून मठापासून दूर कसा जाईल? कसं असतं, सगळेच भक्त काही चांगल्या हेतून येतात असं नाही. विठोबा घाटोळ सुद्धा असतात. गजानन महाराजांनी ज्याला काठीचा मार दिला तसे, की ह्याला कुठून तरी बाजूला करायचंय. गजानन महाराजांच्या लक्षात आलं. पितांबराला आज्ञा केली, तू हे शेगाव सोडून जा म्हटले, दुसरीकडे कुठेतरी, इथे थांबू नको, जा निघून इथून. गजानन महाराज पटकन काहीतरी बोलून जायचे, तीच आज्ञा मारली. पितांबराने नेसत्या वस्त्रानिशी बाहेर पडला, गावाच्या बाहेर आला. शेगावच्या पुढे बरात फिरत कोंडली नावाच्या गावाच्या एका वेशीपर्यंत आला. रात्र भरपूर झाली, संध्याकाळची वेळ होती. रात्र हळूहळू चढायला लागली. कुठेतरी आसरा घ्यावा, खाली थांबलं तर हिस्त्र शापोदांचं भय आहे, म्हणून झाडावरती चढून बसला. झाडावरती चढून बसल्यानंतर रात्री असंख्य डोंगळे आणि मुंगळे त्या झाडावरती यायला लागले. आणि हा पहाटेपर्यंत अस्वस्थ, डोंगळे चावतील म्हणून, मुंग्या चावतील म्हणून. आणि पहाटे गुराख्यांची मुलं तिथे आली बघायला. बघताय तर एक झाडावरती व्यक्ती आहे आणि एक ती बारीकशा फांदीवर सुद्धा सहजतेने फिरतोय. वांदर सुद्धा त्याच्यावर जाणार नाही, खार सुद्धा जाणार नाही बारकीशी, तशा फांदीवर सुद्धा सुलभतेने फिरतोय, कारण मुंग्या चावतील म्हणून. हा विलक्षण प्रकार बघितला आणि गावातल्या लोकांना बोलवायला गेले. हे म्हटले, असा कोणतरी एक आलाय, झाडावर चढलाय, बारक्या फांदीवरून पण डोळ्या मारतोय कसा. म्हणून बाकी गावकरी बघा, हे खाली उतर म्हटले. कोण आहेस? उतरला खाली. हो, मी म्हटलं गजानन महाराजांचा शिष्य आहे. अरे म्हटले, असे अनेक शिष्य येतात महाराजांचं नाव सांगून. हा, कशावरून शिष्य आहेस तू गजानन महाराजांचा? हा, सिद्ध करून दाखवता येईल तुला? पितांबर म्हणतो, मी सामान्य शिष्य आहे हो, माझ्याकडे काही सिद्धी नाही त्यांच्यासारखी. मग म्हटलं, उगीच गप्पा मारायच्या नाहीत. हे समोर आंब्याचं वटलेलं झाड आहे, त्याला पालवी आणून दाखवलीस तर मानू आम्ही, तू खरा शिष्य मानू तुला. झालं. म्हटलं, मला खरंच काही सिद्धी नाही. ते म्हटले, आम्हाला काय माहिती नाही, सिद्ध कर नाही तर मार खा. पितांबराने हात जोडले, गजानन महाराजांची प्रार्थना केली. गण गण गणात बोते, 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 गण गण गणात बोते. राजाधिराज गजानन महाराज की जय. जे भाविक होते ते त्यांच्याबरोबर गजर केला, जे नास्तिक होते ते तसेच राहिले. बघता बघता त्या वटलेल्या झाडाला पालवी फुटली. त्याच्यात काही अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते होते. म्हटले, काहीतरी यांनी नजरबंदी केलं नसेल. कशावरून? म्हटले, असं काही खेळ करता येतात, जादूगार नजरबंदी करतो तशी केली असेल. म्हणून त्या झाडाची पानं खुंटून पाहिली, ती नुकतीच पालवी फुटलेली असल्यामुळे त्याच्यातून चीक गळायला लागला. तेव्हा सगळ्यांनी, चमत्काराशिवाय नमस्कार नाही हो, त्या लोकांनी, ज्या लोकांनी आधी मार खायला तयार आहे म्हणून पितांबरा सांगितलं, त्याला वाजत गाजत पालखीतून नेलं आणि मग कुंडलीमध्ये पितांबराचा स्वामींचा मठ स्थापन झाला. आपणा सारिखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागे. तुका म्हणे कैचे आंधळे हे जन, गेले विसरून खऱ्या देवा. सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय, धरावे ते पाया दिया. सद्गुरु खऱ्या अर्थाने काय करतात जीवनामध्ये? तर अज्ञानरूपी अंधकाराचा नाश हे सद्गुरु करत असतात. प्रत्येकाला असं वाटत असतं की जर काही चांगलं झालं तर माझ्यामुळे, वाईट झालं तर देवामुळे, भगवंतामुळे, सद्गुरूमुळे. हा, अशी काही जण असतात. आणि हा प्रश्न आपल्यालाच पडला असं नाही हो.
श्रीमद आद्य शंकराचार्यांनी देखील हा प्रश्न पडला की म्हटले मी या सर्व यातायातीमधून जर मला सुटायचं असेल तर मी कोणाला शरण जाऊ? दुष्पारे भवसागरे जनिमृत्यू व्याध्यादि दुःखोत्कटे घोरे पुत्र कलत्र मित्र बहुलग्राहा करे भी करे. श्रीमद आद्य शंकराचार्यांना प्रश्न पडला, हा भवसागर म्हटले तरुण जायला कठीण आहे. दुष्पारे भवसागरे जनिमृत्यू आधी त्रस्त असणारा जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये पुनरपी जननम पुनरपी मरण राडगाड सतत चालू आहे. या सगळ्या फेऱ्यामध्ये हा जीव इतका रममाण आहे, ह्या भवसागर तरुण जायला कठीण आहे. आणि त्यात म्हटले जर तरुण जायचं एखाद्याने ठरवलंच तर घोरे पुत्र कलत्र मित्र बहुलत ग्राहा करे वी करे. यामध्ये जसे पाण्यामध्ये जलचर असतात, मासे असतात, मगरी असतात, सुसरी असतात, जे पाण्यात पडलेला जीव टपण्यासाठी खेचण्यासाठी म्हणून ज्याप्रमाणे टपून बसलेले असतात, तसे आपलेच मित्र, आपलीच पत्नी किंवा आपलाच पती, आपलीच मुलं, आपलेच सगळे सोयरे आपल्याला त्याच्यामध्ये खेचण्याचा प्रयत्न, आता त्या गर्तेमध्ये खेचण्याचा प्रयत्न करतात. आणि मग यातायात गतीर भ्रमेण शरणम किंचिन्न पश्याम, मी कोणाला शरण जाऊ असा प्रश्न पडला. त्याला जणू काही उत्तर दिलं कबीरानी, कोण बतावे बाट गुरु बिन कोण बतावे, गुरु बिन कोण बतावे, कोण बतावे बाट गुरु बिन कोण बतावे बाट. बड़ा बिकट यम घाट गुरु बीन, बड़ा बिकट यम घाट गुरु बीन कौन बतावे बाट. भ्रांति की बाड़ी नदिया बीच मुँह, भ्रांति की बाड़ी नदिया 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 भ्रांति की बाड़ी नदिया बीच मुँह, भ्रांति की बाड़ी नदिया. नदिया बीच मो, भ्रांति की बाड़ी नदिया बीच मो. अहंकार की लाट गुरु बीन, अहंकार की लाट गुरु बीन कौन बतावे, कौन बतावे, कौन बतावे बाट गुरु बीन. यातायात गतीर भ्रमेण शरण किंचिन्न पश्याम्यहम, गुरु बिना कौन बतावे बाट. उत्तर दिलं कबीराने, गुरुशिवाय त्याला तरुण उपाय नाही. तुकाराम महाराज तेच म्हटले, सद्गुरु वाचोनी सापडेना सोय धरावे ते पाया दे. भ्रांति की बाड़ी नदिया बीच मो, अहंकार की लाट. अहंकार माणसाच्या मनात ठासून भरलेला असतो, बारीक बारीक गोष्टींचा अहंकार असतो. मगाशी त्या ताईंनी सुरुवातीला परिचय करून दिला नाही का, हे काय निळकंठ बुवा काय संगीत विशारद आहेत वगैरे वगैरे, म्हणजे आहेत पदव्या, त्याच्याबद्दल काही वाद नसतो. पण आपण कुठेतरी त्याच्या सुरुवात केलेली असते, त्या साधक अवस्थेला आपण असतो कुठेतरी. आपण त्या संगीत क्षेत्रामध्ये जेव्हा सोहरभास्कर पंडित भीमसेन जोशी सांगतात की मला त्यातला एक कण समजला, असं जेव्हा पंडितजी सांगतात, ज्यांना भारतरत्न पुरस्कार मिळालाय, अवघं आयुष्य त्यांनी त्या संगीतासाठी बेतला, असा माणूस सुटतो की मला आत्ता कुठे त्यातला कण समजला. मग तुमच्या माझ्यासारख्याने या विशारद पदवीचा किती अभिमान ठेवावा, किती अहंकार ठेवावा. कुठे एखादी तान घेता आली, कुठे एखादा ताल वाजवता आला की माझ्यासारखा मीच नाही. भ्रांति की बाड़ी नदिया बीच मो, अहंकार की लाट. हे दूर करण्याचं काम अहंकाराचं सद्गुरू करत असतात. एक छोटा दृष्टांत सांगतो आणि पूर्वरंग संपवतो. प्रसंग असा झाला, बाळ रडत होतं. जुन्या काळातल्या लोकांना बाळ रडत होतं म्हटलं की ती जाहिरात आठवते, काहीतरी तोंडात दे त्याला, हा म्हणजे गप्प बसेल तो. आता ती जाहिरात बंद झाली, पिढ्यानपिढ्या ती जाहिरात चालू होती. काय झालं, बाळ रडत होतं.
पण हे बाळ कायमच रडत होतं आणि ते रडत होतं हे त्याच्या आईला समजत होतं. पण आई जुन्या काळातली असल्यामुळे स्वयंपाकघरामध्ये सोहळ्याने स्वयंपाक करत होती, त्यामुळे ती घेऊ शकत नव्हती बाळाला. शेजारणींनी मुलाचं रडणं ऐकलं, म्हटली काय रडतोय मुलगा, बघूया तरी मूल रडतंय का तरी ते ऐकूया. ते मुलगा मुलगी याच्यामध्ये आपण पडायचंच नाही असं आपण ठरवलेलं आहे. ते मूल रडत होतं, ती शेजारीण आली, रडणारं मूल पाहिलं, का रडण्याचं कारण लक्षात आलं, कारण या ठिकाणी त्याला आईशिवाय दुसरा तरुणोपाय नव्हता. पण आई स्वयंपाकघरामध्ये सोहळ्याने स्वयंपाक करते म्हटल्यानंतर त्या शेजारणीने एकच काम केलं, त्याच्या अंगावरची जी अंगडी टोपडी होती ती काढून टाकली. आता ते बाळ पण सोहळं झालं आणि आईच्या स्वाधीन केलं. आईने स्तनपान देऊन त्याची भूक भागवली. हे रडणारं बाळ म्हणजे आपण आहोत, तुम्ही आम्ही सर्व. मला हे पाहिजे ते पाहिजे, हे दिलं नाही ते दिलं नाही. अरे एवढा मोठा चांगला तुला देह दिला, हा आणखीन काय द्यायला पाहिजे तुला. इतर कोणतेही वैगुण्य न देता, अपंगत्व न देता, पंगुत्व न देता तुला चांगला असा देह दिला, आणखीन काय पाहिजे तुला. ह्याची किंमत करायला गेलं तर आज लक्षात येते किती किंमत आहे ती, नाही का. पण आपण जे नाही त्याच्या हव्यासाने रडत असतो. जे आहे तो खरा आनंद आहे आपल्याकडे, त्या आनंदाच्या बदल्यामध्ये आपण सगळीकडे दुःख पदरात घेत असतो आणि आपला आनंद दुसरीकडे देत असतो, नाही का. दुःख पदरात घेत असतो. शेवटी सुख म्हणजे काय तर अनुकूल स्थिती म्हणजे सुख आणि प्रतिकूल परिस्थिती म्हणजे दुःख. आपल्या मनासारखं झालं तर सुख वाटतं, मनासारखं झालं नाही तर दुःख वाटतं. पण जरा आपण खालच्याकडे पाहिलं की आपण किती चांगल्या अवस्थेमध्ये आहोत हे आपल्या लक्षात येतं, नाही का. पावसाळ्यातलं पाणी फोर व्हीलरने उडवलं की आम्ही लगेच त्याला उद्धरण करतो सगळी त्याची. आम्ही असतो टू व्हीलर मध्ये, अरे घेईन घेईन मी पण गाडी घेईन एक दिवस, हा समजलास काय. तो गाडी घेताना तर तसाच वागतो परत. एखादा सायकलवाला बिचारा पंक्चर झालेली सायकल हातात घेऊन चालत असा म्हणतो, अरे बेट्या टू व्हीलर काय घेईन मी पण, माझी वेळ येईल, माझी पण येईल कधीतरी वेळ. एखादा चालत जात असतो, एखादा अनवाणी म्हणतो काय बघा पायात चांगले ब्रँडेड शूज आहे त्याच्या. पण एखाद्याला जेव्हा पायच नाही तसं लक्षात येतं आणि तो पण आनंदाने जीवन जगत असतो तेव्हा लक्षात येतं की त्या मनाने माझी परिस्थिती बरीच चांगली आहे, मला किमान पाय तरी आहेत. मग चढत्या श्रेणी आपण म्हणतो की माझ्याकडे बूट तरी आहेत, माझ्याकडे सायकल तरी आहे, माझ्याकडे स्कूटर तरी आहे, माझ्याकडे गाडी तरी आहे. एखाद्या अंबानीकडे विमान पण असेल. त्याच्या असण्यावरती आपण कशाला जळा, जे आहे दिलेलं त्याचं सोनं करूया आपण. पण आपल्याला कायम रडायची सवय लागली. रडणारं बाळ म्हणजे तुम्ही आम्ही सर्व आहोत. आणि या असंख्य आता सांगितले तसे हे काम क्रोधाधिक सर्व विकार आपल्या मनामध्ये इतके भरलेले आहेत की आईला समजतंय बाळाला काय पाहिजे ते. पण आई म्हणजे ते भगवान आहे, हो परमेश्वर आहे. त्याला समजतं लेकराला काय पाहिजे, हितकर काय आहे, सुखकरापेक्षा हितकर काय ते परमेश्वराला समजतं. तेवढंच तो प्रत्येकाला आपापला दाणा देऊन पाठवत असतो, बरोबर. आपण म्हणून काही होत नाही. त्याला काय पाहिजे, त्याची भूक किती आहे त्या मनाने परमेश्वर देत असतो. ते रडतो हे पण त्याला समजत असतं. पण ही अहंकारादी विकार नाहीसे करण्याचं काम ही शेजारी रूपी सद्गुरू करते आणि मग परमेश्वराच्या हवाली करते. असे हे सद्गुरूंचं मुख्य. सद्गुरू गणनाथ उदार समर्थ घाली नयनात ज्ञानांजन असं स्वामी स्वरूपानंदांनी सांगितलं. भ्रांती की बाळी नदिया बीच मो अहंकार की लाट गुरु बी न कौन बतावे बाट. तुकाराम महाराज नेमकं हे सांगितली. तुका म्हणे कैचे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा. खरा देव आणखीन कुठे म्हटले धुंडाळत बसताय पृथ्वी तलावरती. सद्गुरूच परमेश्वर रूपाने अवतीर्ण आहेत. स्वामी स्वरूपानंद म्हटले गुरु तोची देव ऐसा ठेवी भाव. गुरु तोची देव ऐसा ठेवी भाव. सद्गुरु गौरव कायवान. सद्गुरूंचं वर्णन करताना वाणी अपुरी पडते म्हटले माझी. सद्गुरु गौरव कायवान.
सद्गुरु गौरव काय वाणू गुरु तोची देव. स्वामी म्हणे वंदी सद्गुरु पाऊले. बाकी देव म्हटले कोणी वेगळा शोधायची गरज नाही. सद्गुरूंच्या चरणामध्येच परब्रह्म आहे. गुरु पाऊले स्वामी म्हणे वंदी. स्वामी म्हणे वंदी सद्गुरु पाऊल भले आकारले परब्रह्म. भले आकारले परब्रह्म. भले आकारले परब्रह्म. गुरु तोची देव ऐसा ठेवी भाव. गुरु तोची देव. गुरु तोची देव देव देव. गुरु तोची देव देव देव. गुरु तोची देव. तुका म्हणे कैचे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा. त्यामुळे जीवनामध्ये योग्य सद्गुरू लाभले तर आपल्या जीवनाचं सोनं होतं, जीवन कृतार्थ होतं. नेमका हाच आशय जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्याला मूळ पद्यामध्ये सांगतात. सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय. सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय. सद्गुरु वाचोनी सापडे ना आधी धरावे ते पाय. आधी आधी धरावे ते पाय. आधी आधी सद्गुरु वाचुनी सापडे ना सोय. सद्गुरु वाचुनी सापडे ना सोय. हाय सोय हाय सोय. सद्गुरुनाथ महाराज की जय. कीर्तन परंपरेप्रमाणे गजर करूया. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. 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 ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी ते दे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. सद्गुरुनाथ महाराज की.
गिरिजापत को सुमिरन कर मन, गिरिजापत को सुमिरन कर मन, गिरिजापत को सुमिरन। भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये कीर्तन चालू, अनेक भाविक या कीर्तन श्रवणाचा लाभ घेत आहेत। सोमवारचा दिवस, त्यात अधिक महिना म्हटल्यानंतर अलोट गर्दी मंदिरामध्ये त्यावेळी झालेली होती। सध्या मंदिर बंद आहे। गिरिजापत को सुमिरन कर मन, गिरिजापत को सुमिरन कर मन, बार बार नहीं आवत नर तनु, बार बार नहीं आवत नर तनु, गिरिजापत को। जो जग पानी बीच बतासा, जो जग पानी। आपल्या रसाळ वाणीने हरदास बुवा भगवान शिवशंकरांचा महिमा वर्णन करतानाच मानवी देहाच्या नश्वरतेचं सर्वांना सोदाहरण स्पष्ट करून सांगतायत। जो जग पानी बीच बतासा, जो जग पानी बीच बतासा, जो जग पानी। झूठी माया झूठी काया जग की, झूठी माया झूठी काया जग की, भ्रमत फिरत कनक कांता के करमसो, गिरिजापत को सुमिरन कर मन, गिरिजापत को सुमिरन कर मन, गिरिजापत को सुमिरन कर मन, गिरिजापत को। अतिशय रसाळपणे निरूपण चालू आहे आणि अचानक मंदिरामध्ये गर्दी वाढायला लागली। सर्वत्र कुजबूज अशी सुरू झाली की या नगरीचे राजे साक्षात भगवान महाकालेश्वरांच्या दर्शनासाठी येत आहेत। अर्थात राजे येत आहेत म्हटल्यानंतर त्यांच्यावर सर्व मंत्रिमंडळ आणि सर्व लावाजमा सुरक्षा व्यवस्था अशी सर्व तैनात झाली आणि मंदिरामध्ये गर्दी वाढायला लागली। आणि कोणीतरी कीर्तनकारांना हलकेच येऊन सांगितलं की साक्षात या नगरीचे राजे कीर्तन श्रवणासाठी काही वेळ बसणार आहेत। बुवांना लगेच बरं वाटलं, वा माझ्या कीर्तनालाच साक्षात या नगरीचे राजे येऊन बसणार, वा 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 म्हटले। त्यांना आणखीन हुरूप चढला, आणखीन गायला लागले ते। हो, जो जग पानी बीच बतासा, जो जग पानी। आणि निरूपण अतिशय प्रभावीपणे केलं की म्हटले या देहाचं जर काही खऱ्या अर्थाने सोनं करावं, कृतार्थ जीवन करावं असं वाटत असेल तर या गिरिजापताचं, भगवान शिवशंकरांचं, भगवान महाकालेश्वराचं आपण स्मरण केलं पाहिजे, भगवान महाकालेश्वरांचं आपण चिंतन केलं पाहिजे, त्यांचं नित्य असं नामस्मरण केलं पाहिजे। कारण म्हटले हा देह आज आहे उद्या नाही। जो जग पानी बीच, हे सर्व बाकी म्हटले मोहमाया आहे। झूठी माया झूठी काया जग की, भ्रमत फिरत कनक कांता के करमसो, गिरिजापत को गिरिजापत को गिरिजापत को सुमिर कर नमः पार्वती पते हर हर महादेव। सर्वसाधारणपणे शिरस्थ असा होता की असं काही अधिक महिना असला, श्रावण महिना असला की भगवंताच्या दर्शनासाठी महाराज यायचे, दर्शन घ्यायचे, पूजा करायचे, निघून जायचे। परंतु आज महाराजांचं लक्ष कीर्तन श्रवण करावं असं त्यांच्या मनामध्ये आलं। कीर्तन श्रवणासाठी बसले। मंत्रीगणांना वाटलं एक 5 मिनिटं कीर्तन ऐकतील, काय बुवा सांगतायत ते, आणि आपण जाऊ नेहमीप्रमाणे। परंतु महाराज कीर्तनामध्ये इतके रमले
की विचारता सोय नाही. ते कीर्तनकार बुवाई समोर असून साक्षात आता उद्या समजा आपल्या महाराष्ट्राचे CM साहेब किंवा PM साहेब समजा इथे कीर्तन श्रवणाला आले, म्हणजे असे योग येणं मुश्किल आहे, पण आले तर आपल्याला किती आनंद होईल. वा वा वा, चांगलं आहे. तसं त्या कीर्तनकारांचं झालं. अगदी आळवून आळवून त्या भगवान महाकलेश्वराचं वर्णन करायला लागले. पशुपत गिरिजापत शंकर हरदानी, पशुपत गिरिजापत शंकर हरदानी, पशुपत हरदानी. प्रधानजींनी राजांना हलवलं. महाराज हो, आपल्याला राज्यकारभार हो म्हटले असून दे, चांगलं सांगतायत तर ऐकूया म्हटले, जरा तुम्ही पण बसा. आता यांचा नायलाच झाला. वा. पशुपत गिरिजापत शंकर हरदानी, वामदेव महादेव, वामदेव महादेव, गंगाधर शिव पिनाकी नीलकंठ शूलपाणी, पशुपत गिरिजापत शंकर हरदानी, पशुपत. नवल किशोर पै, नवल किशोर पै, नवल किशोर पै, नवल. ते बुवा अतिशय उत्तम गळ्याच्या तयारीचे होते. माझ्यावरून ते अवलोकन करू नका. नवल किशोर पैकी जय, कृपाधीज की जय, कृपाधीज, भक्ती जुगल चरण नको, शंभू सहित श्री भवानी, पशुपत गिरिजापत शंकर हरदानी, हरदानी, हर नमः पार्वती पते, हर हर महादेव. कीर्तन झालं, आरती झाली. आता तरी महाराजांनी उठावं. सर्व लोक हळूहळू जायला निघाले, श्रोतृवर्ग. महाराजांनी पुनश्च एकदा हरदास बुवांना नमस्कार केला आणि महाराज काही निघायचं नाव घेईनात. हरदास बुवांना म्हटले, बुवा तुम्ही मगाशी सांगितलं की देह हा नश्वर आहे आपला, झुटी माया झुटी काया जगक्की, भ्रमत फिरत कनक कांता काही करम असो. मला पटलं म्हटले. मी आयुष्यभर ह्याच्या या सुख उपभोगामध्येच रममाण झालोय. तुम्ही एक कराल म्हटले, तुम्ही जे सांगितलं की जर योग्य सद्गुरू जीवनामध्ये लाभला तर जीवनाचं सोनं होतं, मला तुमचा शिष्य कराल का? ते त्यावेळेचे कीर्तनकार होते हो. ते म्हटले, महाराज तुमची भावना मी समजू शकतो, मी जे सांगितले ते चूक नाही, परंतु परमार्थाचा अधिकारी किंवा अनुग्रह देवा एवढा मी त्या क्षेत्रातला अधिकारी नाही. तरी पण राजाला बरं वाटलं की यांनी आपली फसवणूक नाही केली, त्यांची यथायोग्य संभावना केली, आदर सत्कार केला आणि हाच उपदेश मनामध्ये घेऊन आपल्या महालाकडे हा राजा परतला. राजा कोण होता आपल्या सर्वांना लक्षात आलं असेल. झाला अवंती माझी, ओ झाला अवंती माझी, नामे जो राम भद्रवीर मणी. ओ झाला अवंती माझी, नामे जो राम भद्रवीर मणी. गुणवती भार्या ज्येष्ठा, गुणवती भार्या ज्येष्ठा, अप्रिय प्रिय रूपमती जी रमणी. रामा 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 हरे हरे रामा 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 सीतापते रामा 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 रघोत्तमा रामा 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 हरे हरे रामा 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 रघोत्तमा रामा. झाला अवंती माझी, नामे जो राम भद्रवीर मणी.
रामभद्र नावाचा एक वीरश्रेष्ठ असा द्रुपवर त्या उज्जैनी नगरीमध्ये, अवंतिका नगरीमध्ये राज्य करत होता. आपल्या महालामध्ये परत आला. कवी म्हणतात, गुणवती भार्या ज्येष्ठा. याला 2 राण्या होत्या. एकीचं नाव होतं गुणवती, एकीचं नाव होतं रूपमती. सर्वसाधारण मानवी मनाचा विचार जर केला तर गुणवती आवडती का रूपमती आवडती? रूपमती आवडती. तसंच इथंही होतं, गुणवती भार्या ज्येष्ठा अप्रिय. इथे तोडायला पाहिजे, पण आर्या वृत्ताप्रमाणे अगोदर तोडलं जातं. प्रिय रूपमती जी रमणी. जी प्रिय होती त्याला ती रूपमती होती. नुसतं गाण्यात म्हणाला ठीक आहे, रूपास भाळलो मी भुललो तुझ्या गुणाना. ते भुललो तुझ्या गुणांपेक्षा रूपास भाळलो मी हेच खरं असतं जास्ती त्यातलं. हा रूपमतीवरती इतका भाळलेला होता की गुणवती राणी आपल्याला एक आहे दुसरी, तिच्याकडे कधी हा ढुंकूनही जात नसे. तिला शिप्रा नदीच्या तीरावरती एक महाल बांधून दिला होता. अगदी काही गैरव्यवस्था केलेली नव्हती तिची, परंतु त्याच्यावरती काही तिचं प्रेम नव्हतं, त्या रामभद्र राजाचं प्रेम नव्हतं. आणि रूपमतीच्या या महालामध्ये रामभद्र राजा आला. हिच्या चेहऱ्यावरती, कपाळावरती आठ्या होत्या. किती उशीर. अगं काय सांगू, महाकालेश्वराच्या दर्शनाला हो म्हटलं इतका काय वेळ लागतो दर्शनाला. त्याच्या पुढे त्या कीर्तन होतं बुवांचं. पण तुम्ही कशाला ऐकाल? अगं खूप छान सांगत होते. हा सगळा मोह भ्रम सगळं आहे, हे सर्व माया आहे, हा देह नश्वर आहे, झुटी माया झुटी काया जग की. खूप चांगलं सांगत होते. मला त्यांचा उपदेश पटलाय. काय म्हटली बाई, एक एक वेळ डोक्यात घेऊन येतात. मग आता काय करायचंय काय नाही. मी म्हटलं आता असं ठरवलंय की जे जे कोणी साधू संत सज्जन आपल्या नगरीमध्ये येतील त्यांचं यथायोग्य स्वागत करायचं आणि एखाद्या चांगल्या सत्पुरुषाकडून अनुग्रह घ्यायचा आणि आत्मज्ञान प्राप्ती करून घ्यायची. रूपमती राणी म्हणते तेवढंच राहिलं होतं, बाकी सगळं करून झालं, हा तेवढंच राहिलं होतं. म्हटली ठीक आहे. तिने काही त्याच्यामध्ये फारसा रस दाखवला, म्हणजे इंटरेस्ट दाखवला नाही फारसा त्याच्यामध्ये. तुमचं काय करायचं ते करा म्हटली. दुसऱ्या दिवशी सभा भरल्यानंतर प्रधानजींना सांगितलं, प्रधानजी आपल्या नगरीमध्ये जेवढे कोणी साधू पुरुष होतील त्या सगळ्यांना आपल्या राजवाड्यामध्ये बोलवायचं. प्रधानजींना काय दवंडी पेटवायला सांगितली सेवकाला. म्हटली जे जे कोणी साधू संन्यासी असतील त्या सगळ्यांना राजवाड्यामध्ये मुक्त प्रवेश आहे, द्वारपालांनी त्यांना अटकाव करायचा नाही, त्यांची स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे. एवढी नुसती दवंडी ऐकली मात्र संख्येने असंख्यात साधू यायला लागले. दाढी बिडी वाढवलेले, जटाबिट्या वाढलेल्या, भगवी कफनी, माळा सगळ्या गळ्यामध्ये. आणि राजांनी सक्त ताकीद दिलेली होती, हे साधू जे जे काही सांगतील ते सगळं सगळं त्यांना पुरवायचं. त्यांच्या कोणत्याही मागणीमध्ये कोणत्याही प्रकारची हलगर्जीपणा मला चालणार नाही. केलं तर तात्काळ निलंबन केलं जाईल. साहेब म्हटलं आपल्या बापाचं काय जाणार आहे, निलंबन करण्यापेक्षा त्यांना काय पाहिजे ते द्या ना. आणि हे साधू म्हणजे नुसते पोशाखी साधू होते हो, साधू नव्हे ते संधी साधू खरे. त्याने ओळखलं हा राजा म्हटले गणवायला सोप्पा आहे. आणि यांच्या मागण्या वाढायला लागल्या साधूंच्या. आम्ही गोसावी गोसावी, आम्ही गोसावी गोसावी, आम्ही गोसावी गोसावी, आम्ही गोसावी गोसावी, आम्ही गोसावी आहोत, आम्ही साधू आहोत. शिरापुरीची तरतूद व्हावी, शिरापुरीची तरतूद व्हावी. शिरापुरी मधला री पूर्ण व्हायच्या, शिरापुरी हजर व्हायची हो. कारण मुतपापखान्यामध्ये अनेक आचार्य होते, त्यामुळे कमतरता काही नव्हती. शिरापुरीची तरतूद व्हावी, व्हावी व्हावी व्हावी, आम्ही गोसावी गोसावी, आम्ही. बगती छाटी फाटून गेली, बगती छाटी. त्यांच्यासाठी एक खास व्यवस्थापक नेमलेला होता. प्रधानजी त्याचे मुख्य होते. प्रधानजी आमची वस्त्र शाप आता जीर्ण झालेत, कपन्या जीर्ण झाल्यात, काहीतरी नवीन बघा आमच्यासाठी. नुसता म्हणायचा अवकाश. वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये, वेगवेगळ्या शेड मध्ये, वेगवेगळ्या रंगामध्ये भगवत कशाला पाहिजे म्हटले.
हा सुती पाहिजे, रेशमी पाहिजे, सेमी कॉटन पाहिजे, हा का आणखीन कुठचं हैदराबादी पाहिजे, कुठचं पाहिजे ते. कमतरता कशाचीच नव्हती. बरं मगाशी म्हटलं तर ते आपल्या घरचं थोडंच जाणार आहे. प्रधानजी म्हणतायत राजा काही सांगून ऐकत नाही. बघती छाटी फाटून गेली, नव्याची तरतूद व्हावी, नव्याची तरतूद व्हावी. आम्ही गोसावी गोसावी, आम्ही गोसावी गोसावी आम्ही. असा तो हातात चिमटा असा त्याच्या. आणि आता यांच्या मागण्या दिवसेंदिवस भलतीच वळण घेऊ लागल्या. प्रधानजी म्हटले आता हे राजांच्या कानावर घातलं पाहिजे. खरं आपलं त्याच्यामध्ये काहीच बिघडत नाही. आपल्याला काय राजाने सांगितलं ते जे ते काही मागतील ते द्यायचं. पण ही मागणी आहे ती पुरवायची का? उद्या हे सगळं पुरवणारे म्हणून राजांचं नाव आलं समजा मीडियामध्ये, तर मग म्हटले मला जबाबदार धरू नका. म्हणून प्रधानजी म्हटले मी सांगायचं काम करतो. यांची मागणी काय म्हटले? प्रधानजी असं आहे, आम्ही सगळे साधू गोसावी आहोत, आम्ही ध्यानाला बसतो. काय सकाळी सायंकाळी ध्यानाला बसतो, ध्यान धारणा करतो. पण दरवेळेस ध्यान लागतं असं नाही. त्यामुळे आम्ही काय काय वेळेला भंभोले प्रयोग करतो. म्हटले भंभोलेचे प्रयोग करतो. मग आमची जरा आम्ही उच्च अशा उन्मनी अवस्थेला पोहोचतो. गांजा चिलमी धुनीसलाकडे, गांजा काहीतरी गांजा अफू म्हटले थोडस एवढंच. आणि हे सगळं प्रधानजींनी सांगितलं आणि राजा आला. त्यांच्या जिथे त्यांची व्यवस्था केली होती, चला रे म्हटलं चालतं वय तू. अरे माझ्या अशा श्रद्धेचा अपमान करताना तुम्हाला लाज वाटली नाही? तुम्हाला आतापर्यंत हवं ते दिलं. मी तुमच्याकडे एवढंच मागणं मागितलं होतं की मला आत्मज्ञान पाहिजे. तुमच्यामध्ये कोण अधिकारी असेल तर मला आत्मज्ञान प्राप्ती करून घ्यायचे, मला अनुग्रह घ्यायचा आहे तुमच्याकडून. खाणं पिणं कपडे लेखते इथपर्यंत ठीक होतं. अशा मागण्या पूर्णसाठी माझ्याकडे येता. हाकलून दिलं एकेकाला. हे म्हटले कसले साधू? हे तर संधी साधू आहेत म्हटले. आणि राजाचं मन उतरलं. इकडे रूपमतीला ती संधी मिळाली. बघा मी सांगत होते ते तुम्हाला, अशा या लोकांच्या नादाला लागू नका. ते कोणतरी काहीतरी कीर्तनकार कीर्तनामध्ये सांगतात, ते तेवढंच ऐकायचं असतं आणि सोडून द्यायचं असतं. असं सगळं धरून बसायचं नसतं. कीर्तनकार सांगतील ते, पण माझं सांगून ऐकतंय कोण? आता राजाला पुढे काही बोलता येत नव्हतं, कारण हा अनुभव जमेस होता. होता होता असे बरेच दिवस लोटले आणि एक अशी खबर प्रधानजींमार्फत राजापर्यंत आली की महाकालेश्वराच्या मंदिरामध्ये दोन दिव्य सिद्ध पुरुष, ज्यांची ख्याती सर्वदूर पसरली आहे, असे एके दिनी मच्छिंदर साधू आले तयाची ग्रामी. मच्छिंद्रनाथ आणि त्यांचे शिष्य गोरक्षनाथ महाकालेश्वराच्या मंदिरामध्ये आलेले. रामभद्र राजाला ही बातमी लागली. म्हटले हा आतापर्यंतचा संधी साधूंचा अनुभव घेऊन बघितला, आता यांचा अनुभव घेऊन बघूया. म्हणून सगळ्या लव्या जम्यासह पुन्हा एकदा महाकालेश्वराच्या मंदिरामध्ये रामभद्र राजा गेला. सेवकाकरवी वर्दी दिली. म्हटले सांग मच्छिंद्रनाथांना या नगरीचे राजे अवंती नरेश आलेत. मच्छिंद्रनाथांनी निरोप ऐकला न ऐकला असं केला, लक्षच दिलं नाही. सेवक 5 मिनिटं थांबला, परत आला. म्हटले ते काही बोलतच नाहीत. अरे त्याला जाऊन सांग. मच्छिंद्रनाथांना जाऊन सांग. अरे म्हटले अवंती नरेश रामभद्र राजे आलेत. त्यांनी पुन्हा जाऊन सांगितलं. यांनी लक्षात दिलं नाही. रामभद्राला आपली चूक लक्षात आली. म्हटले आपला सेवक रामभद्र आपली भेट घेऊ इच्छितो, आपल्या पायाशी येऊ इच्छितो. हा म्हटले असा खाली आहे. स्वामी समर्थ म्हटले तसं, असे बुद्धिबळातले राजा मी शेकडो बनवतो आणि शेकडो मोडतो. हा त्याची तू ते राजेपणा आमच्या समोर नको गाजूस. लीन होऊन जावं सद्गुरू समोर जाताना. रामभद्र राजा गेला. म्हटला नाथा मला आत्मज्ञान पाहिजे. तुम्ही आत्मज्ञान प्राप्ती करून देऊ शकाल का? मला अनुग्रह द्याल का तुम्ही? काय म्हटले तुला आत्मज्ञान पाहिजे? काय म्हटले काय बाजारातलं वस्तू आहे का काय ती? हा आत्मज्ञान म्हणजे तू काय देणार म्हटले त्यासाठी?
तुझी काय देण्याची तयारी आहे? हो म्हटले, तुम्ही काय हवं ते मागा हो. अवनीपती सद्यून काय या जगी असे, अवनीपती सद्यून काय या जगी. पुन्हा एकदा म्हटलं ना, मगाचा अहंकार मनामध्ये पुन्हा आला. अवनीपती सद्यून काय या जगी असे, दुर्मिळ अशी वस्तू मला कोणती नसे, दुर्मिळ अशी वस्तू मला कोणती नसे, अवनीपती सद्यून काय या जगी असे, दुर्मिळ अशी वस्तू मला. एखादा माल बांधून देतो हा, त्या जड जीवावर सोनं काय पाहिजे ते सांगा म्हटले, मला नेऊन काय आहे म्हटले. दुर्मिळ अशी वस्तू मला कोणती नसे, अवनीपती सद्यून काय या जगी असे, या जगी असे, या जगी असे. नाथाने तडक उत्तर दिलं, म्हटले तू समजतोस काय रे स्वतःला अवनीपती? हा, एका नगरीचा राजा तू, माझ्या समोर तुझी ऐट दाखवतोस. यतिमन मम मानित त्या एकल्या नृपाला, यतिमन मम मानित त्या एकल्या नृपाला, यतिमन मम मानित त्या. अरे आम्ही म्हटलं फक्त एका राजाला मानतो. कोणत्या? आदि अंत ज्यास नसे, आदि अंत ज्यास नसे, त्या सनातनाला यतिमन मम. ज्याला आदी नाही अंतही नाही असं एक सनातन तत्व फक्त आम्ही, त्याला आम्ही राजा मानतो. बाकी राजे म्हटले असे बरेच बघितले तरी आम्ही. आणि आम्हाला साधूना म्हटले लागतं काय नाथपंथीयांना? गगनधरा जा निवास, गगनधरा जा निवास, गगनधरा जा निवास, गगनधरा जा गगनधरा जा निवास, गगनधरा. अरे म्हटले ज्याला गगनाची छत्री आणि झोपायला धरित्री एवढं पुरतं म्हटले आम्हाला. गगनधरा जा निवास, गगनधरा जा निवास, बंधन भय नाही त्यास. आम्ही कोणाच्या बंधनात राहत नाही, आम्हाला कोणती भय भीती पण नाही म्हटले. बंधन भय, बंधन भय नाही त्यास, बंधन भय. आम्हाला स्वरात आला तर पण बंधन नाही. बंधन भय नाही त्यास, बंधन 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 भय नाही, बंधन 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 भय नाही त्यास, गगनधरा जा निवास, बंधन बंधन भय नाही त्यास, नाही त्यास, नाही बंधन भय नाही त्या, बंधन भय, बंधन भय, बंधन भय, बंधन भय नाही त्यास. समीर करील काय नमन, समीर करील काय नमन, समीर करील काय नमन, समीर करील काय नमन. सघन सागराला यतिमन मम मानित त्या एकल्या नृपाला, यतिमन मम, यतिमन मम, यतिमन मम मानित त्या एकल्या नृपाला. समीर करील काय न बन सघन सागराला म्हटले. समीर म्हणजे वारा. हा, तो वारा म्हटले काय, सागर किती अथांग असला तरी त्याला नमन करेल काय, वारा मुक्त आहे. समीर करील काय न बन सघन. अरे सागर असला तरी त्याच्या घरती मोठा आहे तो, अथांग असला तरी. पण वारा सर्वव्यापी आहे. तसे आम्ही सर्वव्यापी आहोत. आम्हाला कोणतं बंधन भय भीती नाही. आम्हाला म्हटले आकाशाची चरित्रे आणि निजायला धरित्री पुरते. तू आम्हाला काय देणार आहे म्हटले. हा, एवढा जर तुला ऐट असेल ना, डौल असेल ना, एक साधं काम कर म्हटले, तुला लगेच आत्मज्ञान देतो. एक लक्षात ठेव म्हटले, जो मला मी सांगतोय तशी भिक्षा देईल त्याला आत्मज्ञानाची प्राप्ती होईल.
एवढंच करायचं म्हटले. दूध भात ताजा देना परमार्थ हमसे लेना, ताजा देना परमार्थ हमसे लेना. दूध भात काय नाही म्हटले, दूध भाताची भिक्षा द्यायची. जेला भिक्षा मागन आवे, चेला भिक्षा मागन. माझा चेला, माझा शिष्य गोरक्षनाथ तुझ्या महालापर्यंत येईल. तो जेव्हा येईल, जेव्हा केव्हा येईल, तेव्हा दूध आणि भाताची ताजी भिक्षा द्यायची. बस जो भिक्षा देईल त्याला आत्मज्ञानाची प्राप्ती होईल. चेला भिक्षा मागन आवे, चेला भिक्षा मागन आवे, तेरे द्वार पे अलख जगावे. 3 वेळा अलख निरंजन म्हणेल. तेवढ्या वेळा जर भिक्षा वाढलीस तर ठीक आहे, नाही तर तो निघून जाईल. तो निघून गेला की तुझं आत्मज्ञानाची संधी हुकली. दूध भात ताजा देवे, ताजा शब्द अधोरेखित, नाही तर म्हणशील दिवसभराचा करून ठेवीन, आला की वाढ शिष्याला. तसं चालणार नाही म्हटले. ताजा पाहिजे, भात ताजा पाहिजे. दूध भात ताजा देवे नहीं चिप सोना, परमार्थ हमसे लेना. दूध भात ताजा देना परमार्थ हमसे लेना, हमसे लेना, हमसे ले. कैलासवासी आदरणीय घाग बुवांची चाल आहे, दत्तदास बुवांची. परमार्थ हमसे लेना, दूध भात ताजा देणं. ताजा शब्द म्हटले महत्वाचं आहे. या कामामध्ये तुझी सहधर्मचारिणी फक्त तुला मदत करू शकते, मदत करू शकते. नाही तर म्हणशील माझ्या महालामध्ये असंख्य सेवक आहेत, त्यांना सांगेन. तसं चालणार नाही. मान्य आहे का म्हटले, कबूल आहे का? रामभद्र म्हटला ठीक आहे, कबूल आहे. आला परत महालामध्ये. रूपमती राणीला सर्व वृत्तांत कथन केला. रूपमती म्हणते झालंय, दुसरं खूळ आलं म्हटली. आता ते मागचं गोसावड्यांचं फॅड निघून गेलं, आता दूध भाताचं आलं. कधी येणार आहे ते गोरक्षनाथ का कोण काय म्हणताय ते कधी येतील? कधी येतील असं कसं? म्हणजे मी काय दिवसभर काय दूध भात करत राहू का काय म्हटली, सारखा भात भात करत राहू का काय? अगं असं काय करतेस? दूध भाताची भिक्षा तर द्यायचे, ते येतील त्यावेळेस मी पण आहे ना तुझ्याबरोबर. हो हो म्हटले, तुम्ही आहात बरोबर आहे, पण तुम्ही काय करणार मला माहिती आहे. तुम्ही राज्य करा. नाही म्हटले, ते येईपर्यंत मी सर्व जरा सूत्र दुसरीकडे ठेवून देईन. हा मग म्हटली चालेल, मी ते भाताचं बिताचं बघीन ना, बाकी भिक्षेचं तुम्ही बघा काय ते. कारण ते कधी येणार म्हणताय तुम्ही, काळ नाही वेळ नाही. काय काय म्हटले, की खुळा आणतात नसती डोक्यास्ताप. त्या रूपमतीला याच्यामध्ये काही रस नाही, पण पतीची इच्छा म्हणून नायलादानी करते. आणि असे 1-2 दिवस 4 दिवस मध्ये गेले. दिवस रात्र हे वाट बघतायत. रात्र नाही, दिवस नाही, डोळ्याला डोळा नाही दोघांच्या पण. आणि रात्र वाढायला लागली. हातामध्ये त्या प्रहर बदलल्यानंतर ताजा भात आणि ते दुधाचं पात्र हातात घेऊन रामभद्र राजा उभा आहे. आणि डोळे अगदीच मिटायला लागले. तो म्हटला, मी जरा विश्रांती घेतो, तोपर्यंत जर गोरक्षनाथ आले तर मला उठव हा, असं रूपमती राणीला म्हटलं. ठीक आहे म्हटले. राजाने पात्र ठेवले. तत्क्षणी घोराख्यान सुरू केलं. राजा घोरायला लागल्यानंतर रूपमती राणीने तेच डोळे येतं. म्हटली, जो माणूस 4 दिवस आला नाही शिष्य, तो आता कशाला एवढ्या रात्री कोण कशाला येतंय भिक्षा मागायला? बरं आला तर हे मेनके इकडे ये. दासी होती, तिला बोलवलं. हे बघ, ते कोण गोरक्षनाथ का कोण आहेत, ते अलख निरंजन असं काही म्हटले तर मला ताबडतोब उठवायचं हा. म्हणून ही पण झोपी गेली. राजा झोपला, राणी झोपली. दासीने 4 दिवस हा सगळा प्रकार बघितला होता. म्हणते काय ओव्हर टाईम नाही, काय नाही, दिवस नाही रात्र नाही, आपलं ते दुधाचं पात्र घ्या, दूध गरम करा, भात तयार करा आणि यांची वाट बघत बसा हा. दासी पण झोपली. पण दासीची झोप जरा सावध होती.
आणि नेमके तीच वेळ गोरक्षनाथांनी साधली. आधी रात जब बीत गई तब, आधी रात जब बीत गई तब, भिक्षा मागन आया आया, भिक्षा मागन आया. राज मंदिर के द्वार पे रह के उसने अलख जगाया. आधी रात जब बीत जब अलख निरंजन पहिला पुकारा झाला. आलख निरंजन दुसरा पुकारा झाला. आणि दासीला जाणीव झाली की काहीतरी आलख निरंजन म्हटल्यासारखं काहीतरी वाटतंय, पण म्हटली 4 दिवस झोप नाही त्यामुळे भास झाला असेल. तोपर्यंत तिसऱ्यांदा पुकारा केला आलख निरंजन. आणि तिसरा पुकारा झाल्यानंतर दासीला खडबडून जाग आली, कोणतरी आलख निरंजन खरोखरच म्हणतंय ह्याची तिला जाणीव झाली. तोपर्यंत गोरक्षनाथांची पाठ वळून गोरक्षनाथ मंदिराच्या दिशेने निघाले होते. नवे नवे मंदिरापर्यंत जायला झपझप पावलाट निघाले. दासीनी राणीला उठवून राणीनी राजाला उठवेपर्यंत राजा म्हणतो का तुला काय बजावलं होतं? हो, तुम्ही माझ्यावर काय घालू नका, ते भिक्षा भिक्षा आत्मध्यान तुम्हाला हवंय, तुमचं तुम्ही काय ते निस्तरा. राजा हातातलं दुधाचं आणि भिक्षेचं पात्र घेऊन त्याच्या पाठोपाठ धावत आला. गोरक्षनाथ तोपर्यंत महाकालेश्वराच्या मंदिरामध्ये पोहोचले होते. मच्छिंद्रनाथ म्हटले, अरे तुला सांगितलं होतं की त्या ठिकाणी भिक्षा द्यायची. गोरक्षनाथ जेव्हा अलख निरंजन म्हणतील तेव्हा. हा नाथा, मच्छिंद्रनाथा, मला एक संधी द्या, अजून एक संधी. अरे म्हटले कसला तू रे? म्हटले मोहमामध्ये गुरपटलेला. चल जा निकल मस्त, चल जा निकल मस्त, चल जा निकल मस्त, न करो हमें त्रस्त, न करो हमें त्रस्त, मुंह में हुआ ग्रस्त बेशिस्त राजा. चल जा चल जा चल जा. गुण को नहीं मान रूपों से बेभान, गुण को नहीं मान रूपों से बेभान, कैसे अकल ज्ञान तुझको मिलेगा. चल जा चालता रे. म्हटले तू काय तुझी खरंच म्हटले तू या क्षेत्रात यायला अधिकारी नाहीस. तुला एक साधं गोष्ट तुला करता येत नाही. दूध भाताची भिक्षा द्यायला तुला सांगितली ती जमली नाही. गुण को नहीं मान रूपों से बेभान, कैसे अकल ज्ञान तुझको मिलेगा. हा अरे रूपारा भाळलेला तू, तुला गुणांची कदर काय असणार. हे मच्छिंद्रनाथांनी म्हटल्यानंतर त्याला जाणीव झाली आपण रूपमतीच्या रूपावरती भाळलो आणि तिने आपले गुण काय दाखवायचे गुण उधळले ते उधळले. हा महाराज मला एक संधी द्या. अरे म्हटले नाही असं होत. एक म्हटले कृपया मला एक संधी द्या म्हटलं. अजून मच्छिंद्रनाथ म्हटले ठीक आहे, तू एवढी विनंती करतोस, खरं तर अवसर बार नाही यावे, पुन्हा पुन्हा संधी येत नसते, पण तुला देतो म्हटले संधी एक. नियम आणि अटी त्याच, दूध भात ताजा देना परमार्थ हमसे लेना. पण राजा म्हणतो होता एक बदल आहे फक्त माझ्याकडून. कोणता? आता म्हटले रूपमती महालाच्या पत्त्यावरती यायचं नाही, गुणवती क्षिप्रा नदीच्या तेरावरती यायचं. गोरक्षनाथाने तिथे पाठवलं तर बरं होईल म्हटले. आणि या गुणवती राणीच्या महालामध्येला गुणवती राणीला अतिशय आनंद झाला की बरेच दिवसांनी आपले नाथ आपल्या घरामध्ये आले. गुणवती राणीच्या कानावरती कीर्तनापासून आत्तापर्यंत घडलेल्या सर्व वृत्तांत, कीर्तनापासून म्हणजे राजाने ऐकलेल्या कीर्तनापासून त्या साधूंचं काय झालं, ह्या पहिल्या भिक्षा वेळी काय झालं, हे सगळं वृत्तांत गुणवती राणीला कथन केला. गोरक्षनाथ कोणत्याही वेळी येतील त्यांना दूधभाताची ताजी भिक्षा दिली पाहिजे हेही सांगितलं. गुणवती म्हटली महाराज काही काळजी करू नका, एवढं काही कठीण काम नाही येते, करूया आपण. येण्याप्रमाणे 8 प्रहर, दिवसाचे 4, रात्रीचे 4 प्रहर, प्रत्येक प्रहराच्या अगोदर स्नान करावं. स्नान केल्यानंतर ताजा भात आणि दूध गरम करून ते तयार ठेवावं. गोरक्षनाथ कोणत्याही वेळी येतील त्यांच्या स्वागताची यथायोग्य तयारी गुणवतीने करून ठेवावी. असा परिपाठ सुरू झाला. आणि पुन्हा एकदा प्रसंग असा घडला, प्रहर बदलला म्हणून गुणवती राणी स्नानासाठी म्हणून गेली. आणि स्नानासाठी जाताना रामभद्र राजांना सांगितलं, नाथा मी स्नानासाठी जाते, तोपर्यंतच्या वेळामध्ये जर गोरक्षनाथ आले तर इथे व्यवस्था करून ठेवलेत. इथे दूध आहे, हे पात्र दुधाचं आहे, हे पात्र भाताचं आहे. गोरक्षनाथ आले तर तेवढी त्यांना भिक्षा द्या तुम्ही, तोपर्यंत मी स्नान करून येते. आणि गुणवती राणी स्नानासाठी म्हणून गेली. आणि इकडे रामभद्र राजा हातामध्ये पात्र घेऊन उभा होता. अनेक दिवसाचा क्षीण शरीराला जाणवत होता. म्हटलं उभं कशात राहायला पाहिजे, गोरक्षनाथ आले तर आपण त्यांना उठून भिक्षा देऊया म्हणून खाली बसला.
लोड होता पाठी, पात्र खाली ठेवली. जरा म्हटला लोडाला टेकून बसूया. माणसाला जरा सुखसोयी मिळायला लागले की आणखीन आणखीन माणूस करायला जातो नाही का. तसं लोड मिळाला, टेकायला मिळालं आणि डोळा कधी लागला रामभद्राजाच्या त्याचं त्याला समजलं नाही. आणि इकडे प्रसंग असा झाला, गोरक्षनाथाने नेमकी तीच वेळ साधली. आलख निरंजनचा पहिला पुकारा ऐकला. गुणवती राणी स्नानगृहामध्ये होती. ती म्हटली रामभद्राजे तर बाहेर आहेत, ते भिक्षा देतील. तेवढ्यात दुसऱ्यांदा पुकारा झाला, आलख निरंजन. दुसऱ्यांदा पुकारा झाल्यानंतर, गर्जना झाल्यानंतर मात्र हिच्या मनात शंकेची पाल चुकचुकली की जर रामभद्राजे तिथे आहेत तर दुसऱ्यांदा पुकारा करण्याची गरज गोरक्षनाथांना का पडावी. ज्या अर्थी दुसरा पुकारा गोरक्षनाथ करायला लागला त्या अर्थी काहीतरी नक्कीच काहीतरी आहे, काहीतरी गडबड आहे. म्हणून एक वस्त्र कसं बसं गुंडाळलं गुणवती राणीनी. स्नानगृहाबाहेर आली आणि पाहिलं आलख निरंजन तिसऱ्या वेळेला पुकारा करून गोरक्षनाथ वळणार तोपर्यंत गुणवती राणीनी ती भिक्षा गोरक्षनाथांना त्यांच्या झोळीमध्ये दिली. गोरक्षनाथ झप 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 पावलं टाकत निघाले. गोरक्षनाथांना विनंती करते गुणवती राणी, पाव परू मैं तोरे जोगी, मत जा मत जा मत जा. माझ्या नाथांना अशी इच्छा आहे की त्यांना आत्मज्ञानाची प्राप्ती होईल, त्यांना दर्शन देण्यासाठी म्हटले तुम्ही थांबा अशी गोरक्षनाथाने विनंती करते गुणवती राणी. परंतु गोरक्षनाथ काय ऐकायला तयार नाहीत. झप 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 पावलं टाकत निघाले आणि तेवढ्याच वेगाने गुणवती त्यांच्या मागून चालले. अगर चंदन की चितार चार, अपने हाथ जला जा, अपने हाथ जला जा, मत जा मत जा मत जा. परंतु गोरक्षनाथ तिथपर्यंत पोहोचले. मच्छिंद्रनाथांना घडलेला वृत्तांत सांगितला. गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथाने गुणवती राणीच्या मस्तकावरती हात ठेवला. समाधी अवस्थेला गुणवती राणी पोचली आणि इकडे भिक्षेची पात्रही दिसत नाहीत, गुणवती राणी दिसत नाही. म्हणजे रामभद्राजा तपापला. त्याच्या लक्षात आलं की गोरक्षनाथ ज्या अर्थी ही पात्र दिसत नाहीत, भिक्षेची पात्र दिसत नाहीत, त्या अर्थी गोरक्षनाथ हे येऊन गेलेले असावेत. आणि रामभद्राजा त्वरेने महाकालेश्वराच्या मंदिरामध्ये आला. पाहिलं तर गुणवती राणीच्या मस्तकावरती मच्छिंद्रनाथाने अनुग्रहाचा हात ठेवला होता. गुणवती राणी समाधी अवस्थेला गेलेली. तरी त्याच्या मनामधला अहंकार जात नाही. रामभद्राजा नाथाने विचारतो, मच्छिंद्रनाथ आपलं काय ठरलं होतं. मच्छिंद्रनाथ म्हटले, काय ठरलं होतं सांगा की. म्हटले, जो मला कोणी भिक्षा अर्पण करेल त्याला आत्मज्ञानाची प्राप्ती होईल. भिक्षा गुणवतीने अर्पण केली त्यामुळे आत्मज्ञानाचे अधिकारी, परमार्थाचे अधिकारी ती झाली. म्हटले, माझं काय. राजा, अरे तुला एकदा नव्हे दोनदा संधी दिली, अशी संधी पुन्हा पुन्हा येत नसते. म्हटले, मला कधीच आत्मज्ञान होणार नाही का. माझ्या मनात इच्छा असून सुद्धा, अरे म्हटले तुला एक साधं काम करता आलं नाही, तो आत्मज्ञानाच्या कसल्या गोष्टी करतोस. तुला आत्मज्ञान होईल म्हटले, तुम्हीच द्याल का. म्हटले, मी नाही देणार. आता ही गुणवती तुला आत्मज्ञान देईल तरी या जन्मात नाही, पुढे बघू म्हटले जन्मामध्ये, पुढच्या जन्मामध्ये. आणि पुढे काही वर्ष या प्रकाराला उठली आणि प्रसंग असा घडला. शिवतो निवृत्ती विष्णु ज्ञान देव पाही, सोपान तो ब्रह्मा मूळ माया. शिवतो निवृत्ती विष्णु ज्ञान देव पाही, सोपान तो ब्रह्मा मूळ माया मुक्ताई. शिवतो निवृत्ती विष्णु ज्ञान देव पाही, शिवतो निवृत्ती विष्णु ज्ञान देव पाही, सोपान तो ब्रह्मा मूळ माया मुक्ताई. मूळ माया मुक्ताई, मूळ माया मुक्ताई, मूळ माया मुक्ताई, मुक्ताई. या चार भावंडांनी साक्षात ब्रह्मा विष्णू महेश आणि आदिमाया स्वरूप
मुक्ताई शिव तो निवृत्ती विष्णू ज्ञानदेव बाई सोपान तो ब्रह्मा मूळ माया मुक्ताई. या मुक्ताईचा जन्म झाला आणि इकडे हा अनेक वर्ष तप करून परंतु मनामधला अहंकार न गेलेला योगसिद्धी प्राप्त झालेला असा हा चांगदेव म्हणजे तो मागच्या जन्मातला रामभद्र. योगसिद्धी प्राप्त झाली, इतकी सिद्धी प्राप्त झाली की प्रेतच्या प्रेत हा चांगदेव उठवायचा अशी त्याची वदंता होती. परंतु मनामधला अहंकार गेला नाही, योग्य असा सद्गुरू लाभला नाही, त्याच्याकडून अनुग्रह प्राप्त झाला नाही म्हणून भरकटलेला असा चांगदेव. आणि या सर्व भावंडांची ख्याती ऐकली आणि पत्र लिहायचं ठरवलं ज्ञानेश्वरानं, ज्ञानोबा माऊलींना. ज्ञानाने ज्येष्ठ आहेत म्हणून नमस्कार घालावा की चिरंजीव लिहावं प्रश्न पडला. आणि शेवटी काही न लिहिता कोरं पत्र पाठवलं. निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांकडे पाठवलं, ज्ञानदेवानी सोपान काकांकडे दिलं, सोपानाने मुक्ताईकडे दिलं. मुक्ताई म्हणते, दादा अरे एवढी वर्ष तप करून चांग्या कोरा तर कोराच राहिला. हा, आणि मग त्यांना उपदेश म्हणून चांगदेव 65 उपदेशभर पाठवला ज्ञानोबा माऊलींनी. पण मनातला अहंकार काही जात नव्हता. अजूनही माझी सर्वत्रावरती सत्ता आहे दाखवण्यासाठी व्याघ्रावरती बसून चांगदेव हातामध्ये सर्प खेळत, अहंकार रूपी जणू सर्प खेळवत आला. आणि या अहंकाराचा बिमोड करण्यासाठी चलग वये म्हणून ही 4 भावंडे एका जड भिंतीवरती बसली होती, ती भिंत चालवली ज्ञानेश्वरांनी. हा अद्भुत असा चमत्कार पाहिला. म्हटले माझी सत्ता कुठे त्या व्याघ्रावरती, कुठे त्या सर्पावरती, म्हणजे सजीवांवरती आहे, पण अचेतन अशा वस्तूला सचेतन करण्याचं सामर्थ्य ज्यांचं आहे. साष्टांग नमस्कार घातला चांगदेवानी. पण अजूनही मनातला अहंकार गेला नव्हता. अखंड जयाला देवाचा शेजारी कार्य अहंकार नाही गेला. हा, अशी त्याची अवस्था झाली होती. आणि मुक्ताई स्नानासाठी म्हणून नदीवरती एकदा गेली आणि चांगदेवांची स्वारी तिथून आली. आणि मुक्ताईला पाहिलं स्नान करते म्हटल्यानंतर चांगदेवानी आपली नजर फिरवली. नजर फिरवल्यानंतर मुक्ताई त्याला म्हणते, काय रे चांग्या, एवढी वर्ष योग साधना केलीस, तपस साधना केलीस, पण तुझी देहबुद्धी अजून गेली नाही. मनातला स्त्री पुरुष भेद हा आणि अहंकार वासना हे नाही गेलं तुझ्यातलं अजून. आणि तक्षणी त्या लहानग्या वयाने लहानग्या असणाऱ्या परंतु आदिमाया स्वरूप मुक्ताईच्या चरणावरती लोटांगण घातलं, मस्तकावरती हात ठेवला चांगदेवाच्या. चांगदेव मोक्षपदाला गेले. असा सद्गुरूंचा महिमा आहे. आणि तोच महिमा तुकाराम महाराज आपल्याला मूळ पदामध्ये वर्णन करून सांगतात. पुन्हा एकदा आलापिनीच्या फेसबुक लाईव्ह मध्ये मला कीर्तन करण्याची संधी दिल्याबद्दल, कीर्तन सेवेची संधी दिल्याबद्दल संयोजकांचे श्रीपाद लिंबेकरांचे, लिंबेकर महाराजांचे आणि सर्व सदस्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. पुन्हा एकदा माझ्या कीर्तनाच्या साठीसाठी भालचंद्र बाळ आमचे मित्र आणि विराज कोपरकर ऑर्गनसाठी, त्याचप्रमाणे ध्वनी व्यवस्था सांभाळणारे आमचे मित्र श्री विजयानंद कोपरकर आणि आमचे परांजपे कुटुंबीय सर्व परिवार. सांगायला विशेष आनंद वाटतो की जसा आलापिनीचा फेसबुक लाईव्हचा अधिक महिन्याचा कार्यक्रम चालू आहे, तसा आमचा दापोली कीर्तन कला प्रेमी मंडळाचा देखील 5 ते 6 या वेळामध्ये अधिक महिन्यानिमित्त कीर्तन सेवा आमच्या दापोली आणि दापोली पंचक्रोशीतील कीर्तनकार मंडळींची चालू आहे. तर अनायसे सर्व योग जुळल्यानंतर सर्वांनीच म्हटलं की अनायसे सर्व आहेत चालू, तर आपण याच ठिकाणी कीर्तन सेवा करूया. त्यामुळे ध्वनी सगळं ध्वनी सहाय्य विजयानंद कोपरकर, त्याचप्रमाणे त्यांना सहाय्य करणारे आमचे मित्र नितीन बागडे आणि परांजपे काका आणि त्यांचे सर्व परिवार आणि आपण सर्व आलापिनी मंडळाचे सर्व सदस्य पुन्हा एकदा मनपूर्वक आपल्या सर्वांच्या चरणी विनम्र नतमस्तक होतो. तुकाराम महाराजांनी मूळ पद्यामध्ये सांगितलं, सद्गुरु वाचोनी सापडे ना सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी, धरावे ते पाय आधी आधी, तुका म्हणे कैचे आंधळे हे जन, गेले विसरून
गेले विसरून खऱ्या देवा, गेले विसरून खऱ्या देवा, सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय, सापडे ना सोय, सापडे ना सोय. झालेली सेवा भगवंताच्या चरणी सद्गुरूंच्या चरणी अर्पण करायची. माझे कीर्तनातले पहिले गुरु माझे आजोबा कैलासवासी शंकर काका गोखले, त्याचप्रमाणे मी दूरस्थचं मार्गदर्शन ज्यांच्याकडे घेतलं ते दूरस्थ दादर केंद्राचे आमच्या चिपळूण केंद्राचे मार्गदर्शक गुरु श्री महेशबाबा काणे, त्याचप्रमाणे एक मान्यवर कला कीर्तनकार ज्यांचा अनेक कीर्तनं ऐकून ऐकून त्यांचे जे काही चांगले संस्कार माझ्यावरती झाले, त्यातले जे जे काही चांगलं वाटलं असेल ते त्या सर्वांचं श्रेय आहे. जे काही चुकले असेल त्याचं क्षमा करावी आणि केलेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करायची. याची दान देगा देवा तुझा विसरण याची माझी सर्व लगे धन संपदा संत संग देगा सदा तुझा म्हणे गर्भवासी सुखे घाला जय देव जय दर्शन मात्रे मन कामना रक्त बचत परा दुर्गोडी तुमरा चंदनाची हिरे जगदंब शोभतो वरा तीनु पुरे चरणी घागरिया. जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना लंबोदर पीतांबर फणवर बंधना सरळ संद वक्र तुंड केंद्रा दास रामाचा वाटवा ऐकतना संकटी पावा निर्वाणी रक्षावे जय देव जय करोमि यज्ञ सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि. पुंडलीकवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय, देवर्षि नारद महाराज की जय, राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया सद्गुरुनाथ महाराज की जय. धर्माच्या करिता मास जगती रामाने धाडियले, ऐसे जाणून राम भक्ती करिता ऐश्वर्य हे लाभले. आता धर्म सख्या तुझ्या पडती हा नम्रत्वतेने असे, इच्छा होदशी मानसी करीतसे हा देह तुझा असे. राजाधिराज रामचंद्र महाराज की. सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. मंगलमूर्ती